भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तर ठाण्यात तुम्ही मोठे भाऊ होणार असं तुमची मागणी आहे. सत्य काय आहे, काय चाललंय हे मोठा भाऊ लहान भाऊ? निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वेचे अनेक एजन्सी नेमत असतो. या सर्वे करणाऱ्या एजन्स्या काही लोकांचा सॅम्पल ज्याला म्हणतो तो फीडबॅक देतात आणि त्याच्या अवलंबून आपलं मत बनवून तो अहवाल पक्षाचा जो कोणी नेता असेल त्याला सादर करतो. तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा असेल की विधानसभा असेल, अनेक राज्याच्या निवडणुका, या सगळ्या प्रायव्हेट सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी दिलेले जे अहवाल होते त्या सर्व 80% तरी हे चुकीचे ठरलेले. मग कारण काय? सर्वे जर असं बोलत होता गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार, 420 क्रॉस करणार, किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार, कमी का झाल्या, त्या अंदाज असतात. त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं. म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात. म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहे त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही, याला अवधी आहे. असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील. म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो. म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ. तुर्तास तुम्हाला मान्य नाही मोठा भाऊ भाजप आहे असं आता सांगून काही नाही ना, तो वादाचा मुद्दा होऊ शकतो. म्हणून आता आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही वाद घालायचा नाही. जे काही सर्वे होतात ते होऊ द्या, परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढलं जाईल किंवा इतर आणखी पक्ष बरोबर येतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहे आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्व प्राप्त होतं. आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणाऱ्या सर्वेला काही बेस असणार आहे. त्या सर्वेमध्ये भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढणार आणि ते लढलं तरच त्यांना फायदा आहे असंही दिसतंय असं म्हणताय. असू शकतो ना, सर्वेमध्ये काही येऊ शकतो. सर्वेमध्ये आता हा प्राथमिक सर्वे, हा पहिल्या स्टेजचा सर्वे, आणखी 2 सर्वे होतील त्याच्यानंतर खरी परिस्थिती कळेल. म्हणून आजच्या सर्वेवर आपण पूर्ण राजकीय गणित बांधणं योग्य नाही. त्यात एक इंटरेस्टिंग प्रश्न होता की 2 ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागावर परिणाम होणार नाही. मग जर फटका बसायचा असेल तर तो शिवसेनेला म्हणजे तुम्हाला बसेल. मी पुन्हा सांगतोय की हे सगळे अंदाज आहेत. हा केलेला सर्वे, या पहिल्या सर्वेच्या अवलंबून सर्व तुम्ही असंच घडेल असं मानून सांगण्याचं काही कारण नाही. आतापर्यंत इतिहास आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ राहिलेला आहे. तुमचं काय मत आहे पक्ष म्हणून? सर्वे सोडा, पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? आमचं एकच मत आहे की इथं या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा दौलांनी फडकला पाहिजे. मोठा भाऊ कोण? मोठा भाऊ आता त्यावेळेला ठरेल, परंतु शिवसेनेचा भगवा तर फडकला पाहिजे हे आमचं वैयक्तिक मत आहे. तुमची माघार आहे की तुम्ही असं एकदम बोलत नाही? आम्ही काही मागा कसली आली? निवडणुकीच्या आणखी रिंगणात उतरलोच नाही, आणखीन तिथं निवडणूक जाहीर झाल्या नाही, त्याच्यावर आज भाष्य करून काय उपयोग? योग्य वेळेला योग्य तो आपण त्याच्याबद्दलचं भाष्यही करू आणि निवडणुका कशा लढवायच्या किंवा कशा जिंकायच्या हे धोरण ठरवू ना. समान जागा असतील, मुंबईत समान जागा लढवत जातील भाजी एवढं आजचं नाही, आज त्या बाबतीत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. तुमचे अनेक मंत्री जे आहेत अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आता अजित पवारांनी बैठक घेतली त्यांच्या नेत्यांची. त्यात त्यांनी असं सांगितलं की निधी वाटपात मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री पण सही करतात. त्यांनी तो टोला लावला की या सगळ्या बैठकीमध्ये ही आमची काल झालेली मंत्र्यांची बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या अनुसरून होती. त्यामध्ये मंत्र्यांचं चालू असलेलं कामकाज कसं आहे, कोण कुठे दौरे केलेले आहेत, कुणी काय काय काम केलेले आहेत, कोणी संघटना बांधण्यासाठी किती प्रयत्न केले यावरती चर्चा होती. त्याच्यामध्ये हा मुद्दा जरूर आला की काही काम करताना काही अडचणी येतात का, तर त्या अडचणी त्या मंत्र्यांनी सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या कानी घातल्यात. त्याचं कुठंही आम्ही वाच्यता केलेली नाही आणि याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की याची कुठेही वाच्यता करायची नाही आणि याबाबत जर काही असं तुम्हाला त्रास होत असेल कोणता तर मुख्यमंत्री
अजितदादा आणि मी बसून त्यावर निर्णय घेईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितल्यामुळं आमचा कोणताही या प्रकारात वाद नाही. काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली म्हणजे आता एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये एखाद्या नाराजीचं प्रकरण येतं हे नाकारता येत नाही. बरं, पण याच नाराजीमुळे तुम्ही तर बाहेर पडले 40 वर्षापूर्वी की निधी मिळत नाही म्हणून. हे बघा, दरवेळेला काम करताना अनेक अडचणी येतात. त्यातली एक प्रमुख अडचण होती. आजही काही प्रमाणात आम्हाला जी काही अडचण येते ते आम्ही शिंदे साहेबांच्या कानावर टाकलेली आहे. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य अनुकूल आहे. महाराष्ट्र याच्यासाठी सोबत येणार असेल तर आम्ही सोबत जाऊ, स्वागत आहे असं म्हणतात. अनुकूलता दर्शवत आहे निवडणुकांसमोर. काय आदित्य ठाकरे काय बोललाय? कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना. राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना. एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजोरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत. मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवैसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार आहात? काही नाही. म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबांवर युती करतील असा होत नाही. ठाण्यातून बाईगिरी हटवणार, नाईक ठाण्यात बोलले. एकनाथ शिंदेना इशारा म्हणतात. कुठली बाईगिरी? कोणती बाईगिरी नाही आणि त्यांचा तसा बोलायचा उद्देशही नसावा. त्यांना एकनाथ शिंदे साहेब काय आहे त्याची जाणीव त्यांना पण आहे आणि पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या मेळाव्यात केलेलं ते वक्तव्य आहे. म्हणून आम्ही त्याचं एवढं सिरियसली घेत नाही. विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली. इंडियाच्या भूमिकेपासून पवार आता दूर थांबले. पवाराची काही अडचण असू शकते. पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता का नाही याचं उत्तर ते देऊ शकतात. म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही. त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास 27 पक्षाचे लोक होते. हे 4 मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेते सुद्धा कधी सहभागी होणार नाही. म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्व द्यायचं काही कारण नाही. मतदार नोंदणी सुरू आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यात नवमतदारांना मतदानाची संधी नसेल तर विधानसभेत जी यादी वापरल्या गेली आहे मतदारांची तीच वापरण्यात येणार आहे. याचा फटकावर बसू शकतो सगळ्यांनाच. कोणाला असं ऐकलं नाही. याबाबत आणखी स्पष्टीकरण तसं आणखी परिपूर्ण आलेलं नाही. परंतु मला वाटतं स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जे नवमतदार आहेत त्यांचा समावेश करणं हे गरजेचं असेल. कारण की या निवडणुका बेस ज्याला म्हणतो त्या बेसच्या आहेत, खालच्या बेसच्या आहेत आणि हे सर्वांशी निगडीत असलेली निवडणूक आहे. म्हणून प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे प्रत्येकाचा, असं आमचं प्रामाणिक मत आहे. परंतु निवडणूक आयोगाचे काय डायरेक्शन आहे आणखी ते आम्ही तपासलेले नाही.